आणि माणसं शिकले म्हणजे शहाणे असते हे डोक्यातलं काढून टाका. शिकू नका म्हणत नाही मी, शिकू नका मुळीच म्हणत नाही. शिका शिका, वाघिणीचं दूध आहे शिक्षण. पण फार शिकले म्हणजे फारच मोठे झाले असं नाही. आणि जे शिकले नाही ते गाढ आहेत हे डोक्यातलं काढून टाका. उलट 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 जे माणसं शिकले नाही ते सगळ्या भावाच्या लेकराचे लग्न होस तर एक जागी राहत होते. न शिकलेल्याची ताकद होती. आता शिकलेली काल परवाची सफरचंदावणी गालाची ती नवऱ्याच्या कानात हळद नाही फिटत अंगावरची ती लगेच म्हणती दोनच तोंडन खिचडीन बोंड. कुठं म्हातारा म्हातारीचे कपडे धुवायचे, कुठं बसायचं त्याच्या वांड्यात, आपलं बाजूला मस्त संसार थाटू पायी चुडेलीन. हो हो ही चुडेलीन चुडेलीन. हो काल परवा जराशी शिकलेली सासू सासऱ्यानं कमिलेली संपत्ती चुरून हानी ती चुरून, पण त्याचे कपडे धुवायचे म्हणलं की हिच्या अंगात येतंय. झोपीत माळवत पडन एखादीच्या अंगावीच्या. हो त्याची संपत्ती खाटतीन त्याला नाही सांभाळा वाटत नाही का. हे जास्त शिकलेले. मी एवढे गाव फिरलो महाराज, मी काय गांजा उडून थोडंच फिरलोय. मी ज्या घरी गेलो त्या घरी उगच बघत असतो यांच्या घरी नोकरीला किती आहेत, मग उगच तुमचे आई वडील कुठे आहेत ते म्हण तू लहाण्याकडे तू इथं इचून निघालेत का. हा तुला शासनाचा 50,000 पगार आहे आणि तरी मायबापाला तिकडे येड्या बाबळीत संडासाला पाठी तू. हा का तुझ्या घरात सरप निघायला लागलाय. किती नालायकपणा. नाही बायकोचं मथारीचं जमत नाही. अरे मथारीमुळे तुला बायको आली, मथारीनं तुला बाळा त्यातच दाबलं असतं तर कुठं बायको आली असती सुमल्या. हा ही काल परवाची इति टाचाच्या चपला घालणारी ही 1.5 दिवसात आली नकटी आणि तो जमत नाही म्हणून तू मथारी संग. अरे मथारीनच तुला मोठं केलंय पांचटा. विठाला विठाला विठाला. फार शिकले महाराज. मी 7वी शिकलो मी 7वी. तर मला चांगले शिकलेले विचारते तुरीवर कोणतं औषध फवारी तू. मलाच लाज वाटते याला काय सांगावं म्हणून. हो मग 2.5 क्विंटल तुरी झाल्यात. मी 7वी शिकलो. 7वी झाल्या का नाही रासाराम. हो 530 क्विंटल कापूस काढाय 7वी शिकलो मी. आणि आमच्या बाजूला ऍग्री झाले 3 पोरं तरी त्याच्या तुरी बाबर. हो म्हणलं या ठुंडी सावलील काम येते तुला सावलीला. शिक्षणावर काय नसतंय. अहो या भारताचा 4था पुरस्कार अंगुठा देणार बाईला भेटलाय. पश्चिम महाराष्ट्रातली एक बाई अंगठा देणारी, तिला बीज माता म्हणून. तिला कितीतरी तांदळाची बी माहित येतं. विद्यापीठाचे लोक तिच्या चपला धुवालेत. ती अंगठा देणारी बाई. असं काय नसतं शिक्षणावर. माणसाचं डोकं सुपीक असावा, त्याचे विचार सुपीक असावा, त्याचा आचरण गोड असावा. नसुद्यान शिक्षण आणि लय वरी गेल्याचे विचार खराब आहेत. काय करायचं त्या पांचाटाल धुवून प्याचं का. उठाला उठाला. साधा माणूस जंगलात राहणारा ते म्हणला महाराज तुम्हाला मरू देत नाही पण पाणी जमत का. ते म्हणला येडपटेस का काय. जगातला 23 तत्व सिद्धांतिक मी एक तत्व सिद्धांतिक आहे. कचरे बुवा 50 पाणी खोल आहे आणि मी कसं शक्य मला काढता येईन तू कसं काढतो. ते म्हणले महाराज एक काम करा, पाणी 50 खोलेन पटका 75 राहते. महापटका जर 2 फूट पाण्यात गेला तर ते भिजून येणार आणि भिजला की तुमच्या तोंडात पेलणार. महाराज म्हणले पर्याय चांगला पण तुझी जात कोणती. हे इथं वागे. आमचे अशोक महाराज जाधव निरखेडकर, हरिभाऊ महाराज डोंगरे, भगवान महाराज कचरे, सुखदेव महाराज कोरे, राम महाराज डोंगरे, भगवान महाराज सुरासे, गीताराम महाराज मृदंगाचार्य. वा हो आमचे गणेश महाराज डोंगरे मृदंगाचार्य, शंकर महाराज अनपट गायनाचार्य. वा कृष्णा महाराज पोहेकर गुरुजी, हनुमान महाराज वाघ, नारायण महाराज आणि परमेश्वर महाराज वीर. या सगळ्या महाराज मंडळीला कोटी कोटी प्रणाम. एखाद्याचं नाव विसरलं असेल तर सगळ्याला माफी मागतो. सगळ्याची नाव घेतली अशी गृहीत धरा. चला महाराज म्हणले तुझी जात कोणती. इथं आलतो ना मरायला टेकलोय.
आणि ते जात विचारायले. ते म्हणला मी शिकारी आहे, भिल्लाचं पोरग. अरे बापरे, म्हणले काय काय करतो? लावर, चित्र, सशे, रानडुकर काहीच सोडित नाही. अरे बापरे म्हणले, आणि तुझे हातान पाणी प्यायचं. बरं तू आंघोळ का केलती? म्हणला गेल्या वर्षीच्या पावसात भिजलो होतो, आता पुन्हा पाऊस पडला तच आंघोळ. मी काय आंघोळीच्या नादात पडत नसतो म्हणे. आमच्याकडे आंघोळीचा विषय नाही, पाणी पण नेत नाहीत सकाळी, नाही तर शिकार भेटत नसती. पुरावा आहे माझ्याकडे, 2 श्लोक आहेत पुरावातले, त्याच्यातले मी असं वाचल्याशिवाय कधी बोलणार नाही. शुद्धे बुवा शास्त्र आहे त्याचं. बरं ठीक आहे, पटका कधी धुतला आता? ते म्हणलं धुत नाहीत आमच्याकडे. अरे बापरे, लावरं चित्र खाणाऱ्याचा घाम याच्यात किती गेला असेल. बघा महाराज तुमची इच्छा, जाऊ दे म्हणला, मरायच लागलो तर आता तू या घामाचा काय विचार करायचा. सोड ते पटका. महाराजांनी लिटर 1.5 लिटर पाणी पिलो, घोडा झालो महाराजांनी, पायी पायी गेलो कार्यक्रमात. तिथे गेल्याच्या नंतर कार्यक्रम आला, लाखो लोक महाराजाची. तर तू सिद्धांतिक म्हणलं बघा किती लोक. आत्मायासारख्या येडपटासाठी तुम्ही इतके, तर तत्व सिद्धांतिक म्हणल्यावर किती लोक असतील कल्पना करा माऊली बुवा. एवढे लाखो लोक. कार्यक्रम आटपला, महाराजाचा सत्कार ठरिला. शाल मुंडास काय असेल आहेर त्यांना, तो सत्कार. महाराज माघ सरकले आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. भक्तगणांनी विचारलं महाराज तुमच्यासाठी सन्मान आहे, का घेत नाहीत? महाराजांनी सांगितलं घेतो, पण त्या जंगलात राहते त्याला सत्कार करायचा. हो ते तो लावडं चित्र खातोय. महाराज म्हणले ते काय खातंय ते करू नका, तुम्ही मला किती मानता? म्हणले पांडुरंगा इतकं. मग तुमचा पांडुरंग त्याच्यामुळे वाचलाय, त्याच्यामुळे वाचलाय, म्हणून तुमच्या पुढे कार्यक्रम झालाय. चला, त्या शिकाऱ्याने पैसे दिले का महाराज? नाही, पाणी दिलंय, पण जीव वाचला. मग हे असे काही कर्तव्याचे ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावर माझ्या अष्टादश संतांच्या आहे, सद्गुरु शिवयोगी महाराजांचे. काय कर्तव्य सांगू तुम्हाला? 500 कोटीची प्रॉपर्टी कमवून ठेवली म्हाताऱ्यान पोट्यासाठी. याच्या मुंड्या पीळ, त्याच्या मुंड्या पीळ, याचे पैसे नाही दी, त्याचे पैसे नाही दी, कोणाचे येटणं चोर, कोणाचे आवत चोर, कोणाचं काही चोर, आणि 500 कोटीची प्रॉपर्टी पोट्याला कमवून ठेवली. तितकी जरी कमीली तर 96वी पुण्यतिथी करील का पोट्ट? होऊ शकते का? नाही. ठीक आहे, याचा एक मुद्दा सांगतो. एक जण म्हणला काऊन नाही करायचं? तर थांबणं सुंबळ्या, जर दम धर तू, सांगतो तुला. बापाची पुण्यतिथी कौरक असते महाराज, पोरग जितय तोरक, आणि पोरग मेलं की त्याची पुण्यतिथी त्याचं कट्ट करते मृदंगाचार्य बाबा, त्याचं कट्ट करते. 96 वर्षापर्यंत पोट्ट जगत का? नाही. म्हणून कोण्याच बापाची पुण्यतिथी लाखो अब्जावधीची प्रॉपर्टी कमुद्या होत नाही. या लोकांनी भगवंताचं नामस्मरण केलंय, ब्रह्मांडाच्या मालकाचं चिंतन केलंय, निसर्ग ज्याच्या दृष्टीत आहे अशा भगवान शिवजीचं नामस्मरण या शिवयोगी महात्म्याने केलंय. म्हणून आज 96व्या पुण्यतिथीला दरवर्षाला 50 क्विंटलची पोळी लागती. ही सामान्य ताकद आहे महाराज. हे जगाच्या मालकावर झालेलं नामाचं कर्ज आहे, नामस्मरणाचं कर्ज आहे. म्हणून जगाचा मालक तुमच्या सगळ्या भक्तगणाच्या अंतकरणामध्ये भावना जागरूक करतो की या महात्म्याची पुण्यतिथी करा, हे कर्ज आहे. म्हणून नाचे मागे मागे. हो, कर्ज नाही फिटलं की माणूस कानकोंडा होत असतो. एक जणांनी 1 लाख रुपये पोरीच्या लग्नाला घेतले. येतो अभंगावर. हे अभंगाच नाही सांगायलो तर काय तमाशातलं थोडा चीज खायलो. हो, 1 लाख रुपये घेतले एक जणानं, लाख रुपये, आणि पोरीचं लग्न केलं. आज देऊ उद्या देऊ म्हणता म्हणता 2-3 वर्ष निघून गेले. कसं नाचत माणूस पहा. आणि मग उन्हाळ्यात आलं, ते आल्याच्या नंतर असं उतरलं, लिंबाखाली बसलेला होता पोरीचा बाप. पाहिल्याबरोबर पटकन उठला, टोपी गिपी घातली, राम राम घातला, घरी नेला. पाय धुवायला पाणी टेकलं, बास टाकली, त्याच्यावर घोंगडी टाकली. बशीला पाहुणा, आणि बायकोला सांगितलं चहा कर, मी 2 मिनिटात येतो. शेजारीन 2-3 घरी गेला आणि सांगितलं काकू काही म्हणा पण मला 200 रुपये द्या राव. 1-2 बायानं 50-50 करून त्याला 200 रुपये उसने दिले, आणि लगेच फाट्यावर गेला आणि 2 किलो आंबे आणले.
आणि बायकोला सांगितल्या पाहुण्याला आंब्याचा रस कर म्हणून नाच मागे मागे. हा देव कसा नाचतोय भक्ताकडे. रिकाम नाही कोणाला नाच, कोणाच्या पुढं नाचायला. ते का लहान आहे का काय? हा त्याला कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणते. आणि ते इडपटे कोणाच्या पुढं नाचायला. संध्याकाळचा ठिकाणा नाही ते वाकणत कोणा पुढं. हा ते रामराम घालीनच कोणाला. तर ब्रह्मांडाचा मालक कोणाच्या पुढे वाकायला इडपटे काय? ते सामान्य का? ते त्याने कर्ज यांचं. आणि मग ते 2 किलो आंबे आणले बायकोने रस केला. पाहुणा जेवला, वाट लावला. बाई हुशार होती ती बाई, तातीक होती. बायकोन मालकाला सांगितलं, आवाज दादा गोड, थोडासा गोड, कडक करा. मालक, महिना झाला आंब्याचा सीजन निघून गेला. किती लेकर रडत होते. मालक एके दिवशी तुम्ही